आज आपण कटलेट बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 9-10 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत। 1 वाटी पोहे घेतलेले आहेत भिजवून, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं, हळद पावडर आणि मीठ। आपण मिरची, लसूण आणि जिरं, कोथिंबीर हे सगळं वाटून घेणार आहोत। आता आपण बाउलमध्ये सगळे बटाटे घेऊ आणि मॅश करू। चांगल्या पद्धतीने मॅश करायचे, जेणेकरून असा मोठा पीस वगैरे राहिला नाही पाहिजे, म्हणजे कटलेट करताना मिक्स होऊन येईल। जर मोठा पीस राहिला ना शिल्लक बटाट्याचा तर कटलेट फुटेल तळताना। त्याच्यामुळे चांगले बटाटे मॅश करून घ्यायचे, पूर्णपणे मॅश करून घ्यायचे। पूर्ण कसा लगदा होतो तशा पद्धतीने बटाटे मॅश करून घ्यायचे। आता जे 1 वाटी पोहे भिजवलेले आहेत मी, त्यातले आता सुरुवातीला मी अर्धेच घेतलेले आहेत, ते पण चांगले बटाट्यात मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून असे ते वेगळे नाही राहिले पाहिजे। आणि पोहे भिजवताना त्याच्यात पाणी पण राहिलं नाही पाहिजे पोह्यांमध्ये जास्त, जेणेकरून जर पाणी राहिलं पोह्यात तर कटलेट तेलात सुटू शकतात। त्याच्यामुळे पाणी नाही राहिलं पाहिजे। आता राहिलेले पोहे पण मी त्यात मिक्स करून घेतलेत, ते पण आता चांगले मॅश करून घ्यायचे त्याच्यातच। आता जे मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं वाटलं होतं ना आपण, ते टाकून घेऊया त्याच्यात। मीठ टाकले, हळद पावडर टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य। सगळे एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून त्याला मिरची, मीठ वगैरे सगळं लागलं जाईल मिश्रणाला। आणि मग परत एकदा सर्व मॅश करून घ्यायचं चांगलं। तुम्ही जर मोठ्या भांड्यात जरी आपण मॅश करायला घेतलं तरी चालेल, असं परातीत वगैरे। मी घेतलं इथं बाउलमध्ये, गोल गोल फिरवून मी ना सगळं हे मॅश करून घेते, जेणेकरून बटाटा पूर्ण बारीक झाला पाहिजे, पोहे चांगले मिक्स झाले पाहिजे। आता हे सगळं मिश्रण मॅश करून झालेलं आहे आपलं। आता आपण कटलेट करायला घेतलेले आहेत। कटलेट कोणत्याही आकाराचे करू शकता तुम्ही, चपटे करू शकता। मी इथं असे थोडे गोल आणि निमुळते केलेले आहेत कटलेट। मुलांसाठी, मोठ्यांसाठी चहा बरोबर कटलेट हे खायला छान लागतात। पोटभरीचा नाश्ता पण होतो, नाश्त्यासाठी पण होऊ शकतात। इव्हन आधीमध्ये पण जर आपल्याला पाहुणे आले किंवा काय आले तर आपण कटलेट सॉस पटकन बनवू शकतो। 10 ते 15 मिनिटाचा रेसिपी आहे, छान होतात कटलेट, खायला पण टेस्टी पण आणि हेल्दी पण। अशा पद्धतीने मी सगळे कटलेट बनवून घेते, चपटे पण केले ना तर छान होतात। आता इथं सगळे कटलेट तयार झालेले आहेत, तर इथं तेल तापायला ठेवूया आपण। तेल जास्त पण नाही ओतायचं, नाहीतर मग ते कमीच ओतायचं तेल। तेल आपलं तापेपर्यंत आपण इथं चटणीची तयारी करूया, टोमॅटो चटणी म्हणा किंवा सॉस म्हणा थोडक्यात। आपण तेल तापलेलं आहे का बघू, चेक करून घेऊया। तेल आपलं झालेलं आहे गरम। कटलेट टाकताना घाई करायची नाही, सुरुवातीला कमीच कटलेट टाकायचे तेलात, आणि पलटी करायची घाई पण नाही करायची। गॅस मोठाच ठेवायचा, फक्त 2दाच पलटी करायची कटलेट। जास्त जर लवकर पलटी करायचा प्रयत्न केला ना तर मग ते खाली चिटकणार, कारण त्याच्यात काही दुसरं काही साहित्य नसते, फक्त पोहे आणि बटाटेच असतात। त्याच्यामुळं पलटी करायची घाई नाही करायची। सुरुवातीला सुरीने जरा थोडे बघायचं खाली चिकटतायत की नाही, नाही चिकटले तर पूर्ण होऊन द्यायचे आणि नंतरच पलटी करायची। पूर्ण ब्राऊन होईपर्यंत पलटी नाही करायची, एक बाजू ब्राऊन झाली ना मगच पलटी करायची, म्हणजे जेणेकरून खाली चिटकत नाहीत कटलेट व्यवस्थित चांगले
पलटी करून घ्यायचे. आता आपण काढून घेऊया. सुरुवातीला मी तर 6च टाकलेत, नंतर जास्त जास्त टाकायचे, पण ज्यावेळेस पहिल्यांदा टाकलो ना आपण तेव्हा कमीच टाकायचे. दुसऱ्यांदा जास्त टाकल्यानंतर चालतं. आता दुसऱ्यांदा मी जास्तच टाकणार आहे. बघा आता कटलेट आपले आता काढून घेतले. बघा आता आपण परत टाकून घेऊया कटलेट. गॅस मोठाच ठेवायचा, बारीक नाही करायचा. बारीक जर गॅस केला तर चांगले तळणार नाहीत ते. आता मी जास्त टाकले. सुरुवातीला कमीच टाकायचे, मी सांगितलं तसं. एकदा करून पहा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने आपण सगळे कटलेट तळून घेऊया. आता आपला दुसरा पण घाणा तयार झालेला आहे, तो पण आपण आता काढून घेऊया. असे मी 3दा केलेले सेम प्रोसेसमध्ये, पहिल्यांदा कमी आणि दोन्ही वेळेस जास्त जास्त. आता तिसऱ्यांदा पण परत टाकते, तेव्हा पण मी जास्तच टाकलेले आहेत. आता आपले हे पण कटलेट फ्राय झालेले आहेत चांगले. आता आपण हे पण काढून घेऊया. त्याला काही जास्त पलटी वगैरे करायची अजिबात गरज लागत नाही. एक साईड पूर्ण ब्राऊन झाल्यावरच दुसरी साईड पलटी करायची. दुसरी साईड आपल्याला लगेच कळते ब्राऊन झालेली, मग सगळे काढून घ्यायचे. आता सगळे कटलेट झालेले आहेत. आपले कटलेट रेडी झालेत. आता आपण जी कढई होती ना मी त्यातलंच तेल कमी करून इथे चटणीचं तयार करतोय. चटणी टॅमॅटो कांदा फ्राय करून घेऊया तेलात आणि कढीपत्त्याची पानं टाकलेत 7-8. हे चांगलं फ्राय करून घेऊया. आता आपली टॅमॅटो आणि कांदा फ्राय झालेला आहे. 1 वाटी मी सफेद उडदाची डाळ घेतलेली, ती मध्ये कांदा टॅमॅटोच्या मध्ये जागा केली त्याच्यात, कारण तेल आहे मध्ये. आणि ते थोडे ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय होऊन द्यायचे. जास्त पलटी करायची गरज नाही. व्हिडिओ थोडा इथं स्पीड वाढवली आहे व्हिडिओची. आता आपली डाळ ब्राऊन होते. ब्राऊन डाळ झाली ना ते मग परत मिक्स करून घ्यायचं. कांदा टॅमॅटो आणि डाळ जी आपली झाली ती सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात मी टाकलेलं आहे चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बारीक ठेवलेला आहे आणि सगळं परतून घेऊया. ही चटणी एकदा करून बघा, खाऊन बघा, छान वाटेल. 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर टाकून मिक्स करून घेतले. याच्यात कोथिंबीरची तुम्ही देठ जरी टाकले ना फ्राय करायला तरी चालेल. पुदिना तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मीठ टाकले मी इथं 1.5 चमचा. आता हे सगळं परत एकजीव करून मिक्स करून घेऊ. आता झालेले आपण वाटण्यासाठी तयार झालेले आहे आपलं मिश्रण. हे ते काढून घेऊया आणि थंड झालं की वाटून घेऊया मिक्सरला. आपण जे कांदा टॅमॅटो फ्राय केलेली कढई होती त्याच कढईत थोडंसं तेल टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली फ्राय झालेली आहे आता आपली. आता आपण जे मिश्रण वाटलेलं आहे ते टाकून घेऊया कढईत. कढीपत्ता जरी टाकला किंवा जर 1 मिरची टाकली ना, बेडगी मिरची तळण्यासाठी, तरी चालेल. आता आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते टाकून घेणार आहे कढईत. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता आपलं ही कढईत चांगलं मोहरी तडतडली आहे. आता आपण जे चटणीचं मिश्रण आहे ना ते सगळं कढईत टाकून घेतलेले. क्वांटिटी तुम्हाला जसं वाटेल तसं वाढवू शकता चटणीची. बघा आपली चटणी आणि कटलेट रेडी झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा.